नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूयात असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द हायर प्लांट्स. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लोअर प्लांट्स आहेत, अशा लोअर प्लांट्समध्ये जे होणारे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन्स आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात जे हायर प्लांट्स आहेत अशामध्ये होणारं रिप्रोडक्शन्स. त्यालाच काय म्हणतो आपण, जे हायर प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन्स घडतं ते म्हणजे कुठलं तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स. आता बघा, हे जे मेन व्हेजिटेटिव्ह प्रोपागेल्स आहेत, मग त्याच्यामध्ये कुठले तर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स येणार बेसिकली. ते म्हणजे कुठले रूट आहेत, स्टेम आहेत आणि लीफ. ह्याच्या मार्फत त्याच पद्धतीने काही प्लांट्समध्ये रायझोमचा सुद्धा त्याच्यामध्ये भाग येऊ शकतो. मग अशामध्ये काय होतं तर व्हेजिटेटिव्ह टाईपचं जे रिप्रोडक्शन्स आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतं. बघा, इन द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स देअर आर बेसिकली two types. One is the natural methods and another is the artificial methods. आता बघा, नॅचरल मेथड्स. आता नॅचरल मेथड्स म्हणजे काय तर जे पूर्णपणे निसर्ग निर्मित होणारे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. दुसरं जे आहे ते म्हणजे कुठलं आर्टिफिशियल मेथड्स, म्हणजे कुठलं तर मॅनमेड. कशासाठी तर फॉर देअर कमर्शियल युजेस असतील, क्रॉप्स प्रोडक्शन जर करायचं असेल, वेगवेगळे ज्या डिफरंट व्हरायटी आहेत असे जर तयार करायचे असेल तर त्यासाठी आपण काय करतो, आर्टिफिशियल मेथड्स वापरतो. आता बघा, सर्वप्रथम सुरुवातीला बघूयात नॅचरल मेथड्स. आता बघा, नॅचरल मेथड्समध्ये बेसिकली फर्स्ट आहे ते ट्युबरस रूट, एक्झाम्पल त्याचं स्वीट पोटॅटो. नंतर आहे स्टेम ट्यूबर, एक्झाम्पल पोटॅटो. नंतर आहे रनर, सायनोडर्म, हराळी म्हणतो आपण. नंतर पुढचं आहे लीफ, ब्रायोफायलम. एवढे काय आहेत तर ह्याच्यामध्ये पार्ट्स आहेत. बेसिकली आपल्याला पूर्ण डिटेल्स ह्याच्यामध्ये बघायचं नाही, जे की पूर्ण डिटेल्स आपण गेल्या वर्षी बघितलं. नंतर दुसरा जो आहे तो आर्टिफिशियल मेथड्समध्ये फर्स्ट आहे ते म्हणजे कुठलं तर कटिंग. बेस्ट एक्झाम्पल इज द रोज. नंतर आहे ग्राफ्टिंग, बेस्ट एक्झाम्पल सुद्धा आहे त्याचं मँगो. आणि लास्ट आहे ते म्हणजे कुठलं तर टिश्यू कल्चर. सुटेबल एक्झाम्पल कुठलं आहे तर बनाना. ओके, बघा, एक थोडं फार एक बघूयात नॅचरल मेथड्स म्हणजे काय. तर त्यामध्ये बघा, नंबर ऑफ दी पेरनियल प्लांट्स, म्हणजे जे बहुवार्षिक जे प्लांट्स आहेत, नंबर ऑफ दी पेरनियल प्लांट्स. मग अशांचं काय करणं तर प्रोपागेशन्स करणं, प्रोपागेट करणं. पण कसं तरी व्हेजिटेटिव्हली इन द नेचर्स. महत्त्वाचा पॉईंट्स लक्षात ठेवायचं, व्हेजिटेटिव्हली होतं पण कुठं तर इन द नेचर. दॅट प्रोसिजर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नॅचरल मेथड्स. अशानंच काय म्हणायचं, नॅचरल मेथड्स असं म्हणायचं. ओके, नाव सी द सेकंड मेथड इज द आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स. Okay, in this artificial vegetative reproductions, first method is the cutting. Okay, now see the details. तर बघा, याच्यामध्ये काय करण्यात येतं, ओनली वन स्मॉल जो व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहे हा व्हेजिटेटिव्ह पार्ट ह्याच्यामध्ये घेतला जातो. मग आता कुठले कुठले व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत बेसिकली कॉमन यूज असणार ते कुठले तर स्टेम आहे, रूट आहे, लीफ आहे. ऑफ प्लांट प्रोपागेशन इज कॉल्ड ॲज द कटिंग. म्हणजे एकदम लहान कमी प्रमाणामधला प्लांट पार्ट्स, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स घेतो आपण आणि त्याच्या आधारे न्यूली जी प्लांट आहे ते प्लांट काय करतो, डेव्हलप करू शकतो. आता बघा, ऑन द बेसिस ऑफ प्लांट पार्ट कटिंग मे बी डिफरंट टाईप. दॅट इज, मग आता ह्याच्यावरनं म्हणजे प्लांट पार्ट जे आहेत त्याच्यानुसार काय झाले तर त्याचे वेगवेगळे टाईप्स पडतात. त्यामध्ये बेसिकली कुठले फर्स्ट आहे ते म्हणजे कुठलं तर रूटचं कटिंग. म्हणजे रूट पार्ट जर आपण ते घेत असाल तर ते काय असणार आहे तर रूट कटिंग असणार आहे. त्याच पद्धतीनं त्याचे एक्झाम्पल कुठले, ब्लॅकबेरी आहे, ॲपल आहे, नंतर टॅमरिड आहे, चिंच म्हणू शकतो आपण. हे ते झाले ते काय तर एक्झाम्पल. नंतर सेकंड टाईप्स जो आहे तो म्हणजे कुठला तर स्टेमचं कटिंग. आता जो स्टेम आहे तो स्टेम कट करून जर आपण ग्रोथ करत असाल तर ते झालं स्टेम कटिंग. एक्झाम्पल कुठलं, रोज आहे, बोगनवेली आहे, कागदी फुलं म्हणतो आपण त्याच्यामध्ये. त्याच्या पद्धतीने शुगर केन. आपल्याला सरळ ह्या गोष्टी माहीतच आहेत बघा. नंतर तिसरा जो आहे तो लीफ कटिंग. आता लीफ कटिंग म्हणजे कुठलं तर फक्त लीफ घेणे, दुसऱ्या प्लांटचं लीफ घेणे आणि ते सॉईलमध्ये ज्यावेळेस आपण डगअप करू, इन्सर्ट करू त्यावेळेस एक ठराविक फेवरेबल कंडिशनला काय होते तर त्याची ग्रोथ होते. एक्झाम्पल बेस्ट सुटेबल कुठला आहे तर सांसवारी आहे, त्याच पद्धतीनं ब्रायोफायलम, अशा टाईपचे त्याचे एक्झाम्पल आहेत. पण ही जी कटिंग मेथड्स आहे, कटिंग मेथड घडते कधी तर द कट पीसेस प्रोड्यूस द न्यू प्लांट्स when
प्लेस्ड इन अ मॉइस्ट सॉईल. कधी घडते? ज्यावेळेस हा जो कट पीसेस आहे तो काय करू शकतो आपण, नवीन प्लांट डेव्हलप होते. पण कधी? ज्यावेळेस ते मॉइस्ट सॉईलमध्ये डगअप करण्यात येईल त्यावेळेस. बघा इकडं आपण ऑब्झर्व करू शकतो. बघा इथं प्लांट पार्ट आहेत. आता बघा इथं बेसिकली सुरुवातीला हा मदर प्लांट आहे, तो कुंडीमध्ये दिला. याच्यामध्ये बघा हा इथं दिलं तुम्हाला पॅरेंट प्लांट दिलेला आहे. काय केलंय तर एका ब्लेडच्या साह्यानं एक भाग स्लॅन्ट म्हणतो आपण त्याला, बेसिकली लक्षात राहू द्यायचं, तो काय केला तर कट केलेला आहे. मग हा पूर्ण जो भाग आहे तो म्हणजे कुठला, कटिंगचा. तो काय केला तर हा इकडे तुम्हाला सँड दिले, त्याच पद्धतीने सॉईल ऑर दी कंपोस्ट म्हणजे एक कुंडी दिली आहे किंवा सॉईल पार्ट आहे. त्या सॉईल पार्टमध्ये काय करतो तर आपण हा असा इन्सर्ट करू शकतो. आणि हा इन्सर्ट केल्यानंतर एक ठराविक दिवसानंतर काय होतं तर ह्याची जी ग्रोथ आहे ते ग्रोथ आपल्याला ऑब्झर्व होऊ शकते. ओके, नाव सी द सेकंड पार्ट इज द ग्राफ्टिंग. पुढचा जो पार्ट बघायचा आपल्याला तो म्हणजे कुठला तर ग्राफ्टिंग, कलम म्हणतो आपण. हे सगळे मेथड्स जे आहेत ते सगळे काय तर कलमचे एक मेथड्स आहेत. आता त्याच्यामध्ये ग्राफ्टिंगमध्ये बघा काही स्टेप्स आहेत. त्याच्यामध्ये बघा ग्राफ्टिंग इज अन आर्ट ऑफ द जॉईनिंग, एक कला आहे. ग्राफ्टिंग काय आहे तर एक कला आहे. कशाची तर जॉईनिंग द पार्ट्स ऑफ टू डिफरंट प्लांट. लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी. तर ग्राफ्टिंग काय तर ग्राफ्ट म्हणजे काय तर बांधण्या. मग कुठले तर दोन वेगवेगळे प्लांट्स काय करतो आपण तर त्यांची जॉईनिंग करतो. मग हे अशा प्रकारे सच अ वे युनाइट अँड कंटिन्यू देअर ग्रोथ ॲज वन प्लांट. मग असे दोन वेगवेगळे प्लांट्स पार्ट्स काय करतो आपण ते एकत्रित बांधतो. आणि ह्या एकत्रित बांधण्यापासून जो एक प्लांट डेव्हलप होतो, अशा पद्धतीच्या मेथडला काय म्हणायचं तर आपण ग्राफ्टिंग असं म्हणू शकतो. आता बेसिकली बघा दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत म्हणजेच इट कंटेन्स द टू पार्ट्स. मग आता ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळे पार्ट्स आहेत. मग त्यामध्ये फर्स्ट जो पार्ट्स आहे तो कुठला तर स्टॉक. आता स्टॉक्स कशाला म्हणायचं तर रूटेड शूट्स, म्हणजे जो रूटेड स्टूक्स आहे म्हणजे जो शिल्लक राहिलेला आहे, कट करून जो खालचा भाग राहिलेला आहे तो भाग म्हणजे कुठला तर रूटेड शूट्स. आणि दुसरा आहे सिऑन, म्हणजे कुठलं तर द अदर प्लांट पार्ट इन्सर्टेड ऑन द स्टॉक, म्हणजे अनदर प्लांट पार्ट्स जो की आपण कशामध्ये इन्सर्ट करणार आहेत तर स्टॉकमध्ये इन्सर्ट करणार आहेत. बेस्ट सुटेबल एक्झाम्पल आहे ते म्हणजे कुठलं तर मँगो. बघा त्या पद्धतीनं बडिंग, लक्षात ठेवायचं कन्फ्युजन नको. बडिंग सुद्धा काय तर ग्राफ्टिंग मधला एक पार्ट्स आहे. बघा इट इज अ टाइप ऑफ ग्राफ्टिंग इन विच बर्ड इज अ सिऑन. वेगळं काही नाही याच्यामध्ये. बघा ह्या ठिकाणी काय करतो आपण बर्ड म्हणजे कळी पूर्णतः घेणार नाही, एक थोडाफार अंकुर डेव्हलप झाला जो की स्टेम वरती डेव्हलप होतं, तो काय करतो तर सिऑन म्हणून घेऊ शकतो आपण. आणि त्याच्या आधारे त्याचं ग्राफ्टिंग करू शकतो. बेस्ट सुटेबल एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं याच्यामध्ये तर साहजिक आहे आपल्याला माहित आहे ॲपल आहे, पियर आहे, त्याच पद्धतीनं रोज. बघा डायग्रामॅटिकल तुम्हाला इथं रोजचं दर्शनात येतं. बघा काय केलं ग्राफ्टिंग इन द रोज. बघा ह्या ठिकाणी आपण बघू शकता हा काय केला तर हा इथला भाग काय केला तर ह्याच्यामध्ये काढण्यात येतो. बघा हा भाग, हा पूर्ण इथला भाग, त्याला इथं नाव दिलं कुठलं तर सिऑन्स. मग हा राहिलेला कुठला असणार तर स्टॉक्सचा असणार आहे. त्याच पद्धतीनं बघा इथं काय केलं तर थोडं कट केलेला भाग आहे हा पोर्शन्सचा इथं. नंतर पुन्हा काय केलं तर हा सुद्धा तसंच ही केलेला भाग. आणि इथं काय केलं तर हा पूर्णपणे रॅप करण्यात आलेले मटेरियल. आणि हा भाग झाला इथला सिऑनचा भाग, म्हणजे हा कट केलेला भाग ह्या ठिकाणी काय करण्यात येतो इन्सर्ट करण्यात येतो. मग हा जो राहिलेला जो भाग हा पूर्ण सगळा भाग कसला आहे तर स्टॉकचा भाग आहे. ओके, नाव सी द थर्ड स्टेप इज द टिश्यू कल्चर्स. बघा सगळ्यात मोस्टली कॉमनली यूज करणारे बऱ्याच ठिकाणी जे लायब्ररी आहेत त्या लॅबमध्ये काय करण्यात येतं तर हा टिश्यू कल्चरची जी मेथड्स आहेत ते मेथड वापरण्यात येते. बघा इट इज अ मेथड बाय विच अ स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू, अत्यंत लहान जे अत्यंत लहान काय करतो आपण तर ह्याच्यामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतील किंवा एक DNA RNAचा भाग आहे, हा भाग ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. बघा it is a method by which a small amount of plant tissue is carefully grown
टू गिव्ह मेन प्लॅन्टलेट्स, म्हणजे लहान टिश्यू वापर करून काय करू शकतो आपण प्लॅन्टलेट करू शकतो. फॉर द टिश्यू कल्चर मायक्रो प्रोपॅगेशन इज मोस्टली युज्ड. मग ह्याच्यामध्ये टिश्यू कल्चरच्या टेक्निकमध्ये कुठलं वापरतो आपण तर मायक्रो प्रोपॅगेशन्स. ओके, नाव सी द मेथड्स. बघा काय केलं तर ह्याच्यामध्ये हा पूर्ण प्लांट लीप आहे. ओके, प्लांट लीफ टिश्यू सॅम्पल स्क्रॅप्ड फ्रॉम दी पॅरेंट प्लांट. मग त्यातला लहानातल्या लहान इथं काय केलं तर बेडच्या सहाय्यानं हा टिश्यू पार्ट्स घेतले, तो इन्सर्ट कशामध्ये केला आहे तर बघा आगार प्लेट्स आहेत. आता आगार प्लेट्स कशासाठी तर ह्याच्यामध्ये काय असतात न्यूट्रिएंट मिडियम्स असतात, म्हणजे त्या प्लांट पार्टला टिश्यू पार्टला ग्रोथ करण्यासाठी. मग त्यामध्ये कुठले आहेत आपण बघितलेलं आहे ह्याच्या डिटेल्स बघा, ते म्हणजे कुठले तर ऑक्सिजन ह्याच्यामध्ये जास्त पद्धतीने घेतलं आहे. कशासाठी तर प्लांटची ग्रोथ डेव्हलप करण्यासाठी ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये यूज करण्यात येतं. बघा मग नंतर पुन्हा काय झालं एक ठराविक दिवसानंतर काय झालं तर त्याची पुढची सॅम्पल डेव्हलप इन टू टिनी प्लॅन्टलेट्स. लहान लहान जे प्लॅन्टलेट्स आहेत ना, प्लॅन्टलेट्स कुणाला माहिती तर लहान लहान प्लॅन्ट्स डेव्हलप झाले, एकदम सुरुवातीचे अंकुर म्हणू शकतो आपण, ते काय झाले तर ग्रोथ झाले. नंतर प्लॅन्टलेट्स इकडे काय करणार तर जे कंपोस्ट मटेरियल आहे, ज्या ठिकाणी खत वगैरे आहेत किंवा जे आपले प्लॉट आहेत, अशा प्लॉटमध्ये काय करण्यात येतं त्याचं प्लांटेशन करण्यात येतं. ओके, नाव सी द नेक्स्ट इज द बेस्ट इज द सिग्निफिकन्स. कुणाचे तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे काय बघायचं तर आपल्याला सिग्निफिकन्स कसं आहे. आता ही आतापर्यंत आपण जे मेथड्स बघितले ह्याच्यामध्ये काय बघितलं तर आपण वेगवेगळे मेथड्स बघितलेत. मग आता हे जे सिग्निफिकन्सेस आहे आता लक्षात ठेवण्यासारखं पॉईंट्स आहे. मला एक्झाममध्ये सिग्निफिकन्स म्हणून विचारण्यात येऊ शकतं, ॲडव्हान्टेजेस म्हणून विचारण्यात येऊ शकतं, इम्पॉर्टन्स, मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं इम्पॉर्टन्स अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं. त्यामुळे कन्फ्युजन नको. सिग्निफिकन्स, इम्पॉर्टन्स, ॲडव्हान्टेजेस हे सगळे शब्द जर विचार करायचं म्हणलं तर एक सारखेच आहेत. ओके, नाव सी द फर्स्ट सिग्निफिकन्स इज इट इज अ रॅपिड. कसे आहे तर फास्ट आहे, क्विक मेथड्स आहे ऑफ द प्रोपॅगेशन, म्हणजे एकदम फास्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन्सपेक्षा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या आधारे किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच्या आधारे काय करण्यात येतं तर फास्टली आपल्याला प्लांटचं प्रोपॅगेशन करण्यात येऊ शकतं. नाव सी द सेकंड मेथड इज द इझी अँड द चीप मेथड्स. कशी आहे एकदम साधी आहे, सोपी आहे आणि स्वस्त मेथड्स आहे, याच्यामध्ये काही जास्त खर्च वगैरे येऊ शकत नाहीत. ओके, नाव सी द थर्ड इज द क्लोन्स आर ऑब्टेन्ड. आता बघा क्लोन्स बघितलं आपण मॉर्फॉलॉजिकली कसे आहेत तर आयडेंटिकली कसे असतात तर सिमिलर असतात. म्हणजे इन धिस प्रोसिजर कटिंगच्या आधारे काय करू शकतो आपण क्लोन जे आहेत ते क्लोन्स आपण तयार करू शकतो. त्याच पद्धतीने बघा चौथा जो पॉईंट्स आहे तो कुठला तर सुपिरियर कॅरेक्टर्स आर मेंटेन्ड. कुठल्या मेथडच्या आधारे तर कटिंगच्या आधारे, म्हणजे जे सुपेरियर कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा काय करू शकतो आपण मेंटेन करू शकतो. नाव सी द 5 पॉइंट्स इज द इन्फिरियर प्लांट्स आर कन्व्हर्टेड इनटू सुपेरियर प्लांट्स. जे काय असे काही इन्फिरियर प्लांट्स आहेत ते कन्व्हर्टेड करू शकतो, पण कशामध्ये तर जे सुपेरियर प्लांट्स आहेत अशामध्ये कन्व्हर्जन करू शकतो. मग त्यामध्ये कुठलं तर मेथड जास्त पद्धतीने वापरण्यात येते, कुठली तर ग्राफ्टिंग आहे त्याच पद्धतीनं बडिंग अशाच्या माध्यमातून काय करू शकतो आपण त्या इन्फिरियर प्लांट जे आहेत असे इन्फिरियर प्लांटचं कन्व्हर्जन करू शकतो. ओके, नाव सी द 6 पॉइंट्स इज द मेनी प्लांट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम सिंगल प्लांट्स. आता त्याच्यामध्ये मेथड्स कुठले आहेत साहजिकच आहेत, नॅचरल मेथड्स आहेत, म्हणजे बेसिकली कुठले तर आर्टिफिशियल जास्त पद्धतीमध्ये आपण यूज करूयात. बघा मेनी प्लांट्स काय करू शकतो आपण कटिंगचे आहे, ग्राफ्टिंग आहे, त्याच पद्धतीनं बडिंग्स आहे, त्याच पद्धतीने टिश्यू कल्चर, ह्याच्यामध्ये काय करू ह्या पद्धतीने काय करू शकतो आपण मेनी प्लांट्स काय करू शकतो आपण ऑब्टेन करू शकतो, पण कुणापासून फ्रॉम दी सिंगल प्लांट्स. एका लहान प्लांट्स पासून काय करू शकतो आपण जास्त पद्धतीचे प्लांट्स काय करू शकतो आपण ऑब्टेन करू शकतो. नाव सी द 7 इज द युजफुल फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ सीडलेस प्लांट्स. बघा महत्वाचे आहे सीडलेस प्लांट्स, ज्या ठिकाणी सीडलेस प्लांट्स आहेत अशा सीडलेस प्लांट्ससाठी काय आहे तर युजफुल. आता सीडलेस प्लांट्स कुठले
तर बनाना आहे, ग्रेप्स आहे, रोज आहे. कसे तर सीडलेस प्लांट्स आहे. तर बेसिकली बघा रोज आहे. रोजमध्ये काय करतो आपण कटिंग मेथड्स आहे. कटिंग मेथड्स यूज करतो. त्याच पद्धतीने ग्राफ्टिंग मेथड सुद्धा यूज करू शकतो. बडिंग आहे. त्याच पद्धतीने ग्रेप्स. आता ग्रेप्समध्ये कुठली यूज करू शकतो आपण ग्राफ्टिंग मेथड जास्त पद्धतीने यूज करू शकतो. त्याच पद्धतीनं बनाना आहे. आता बनानामध्ये काय करू शकतो आपण तर टिश्यू कल्चरची मेथड्स आहे किंवा मायक्रो प्रोपॅगेशन काय करू शकतो आपण त्यामध्ये यूज करू शकतो. नंतर बघा 8 नंबर आहे तर कुठलं तर फ्रुट्स आर प्रोड्युस्ड अर्लियर दॅन सेक्शुअल मेथड्स. मग ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण जे फ्रुट्स आहेत ते फ्रुट्स काय करू शकतो तर आपण ह्याच्यामध्ये तयार करू शकतो. आता बघा कशामध्ये फ्रुट्स करणार आहेत आपण तर अर्लियर दॅन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जर बघायचं म्हटलं तर त्याला कालावधी जास्त प्रमाणामध्ये लागतो. पण इन धिस केस जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन्स आहेत ह्याच्यामध्ये काय करू शकतो आपण फ्रुट्स जे आहेत ते फ्रुट्स काय करू शकतो तर अर्लियर म्हणजे लवकरात लवकर काय करू शकतो तर आपण तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या माध्यमातून तयार करू शकतो. ओके नेक्स्ट इज द युजफुल फॉर प्लांट्स विच हॅव लॉंग पिरियड ऑफ दी डॉर्मन्सी. म्हणजे आता काय प्लांट्स आता प्लांट जर बघायचं म्हणलं तर ते काय असतं व्हरायटी जी आहे ते व्हरायटी कशी आहेत तर भरपूर आहेत. काही प्लांटची जी जसे डॉर्मन्सी आहे ती कशी असते तर कमी असते. काही यांची कशी असते तर अत्यंत जास्त असते. मग ज्या प्लांटची जी डॉर्मन्सी आहे पिरियड ऑफ द डॉर्मन्सी जास्त प्रमाणामध्ये आहे अशा प्लांट्ससाठी काय करू शकतो आपण यूज करू शकतो. नंतर आहे बघा 10 युजफुल फॉर प्लांट्स विच ऑफ पुअर सीड व्हायबिलिटी. आता काही प्लांट जर बघायचं म्हणलं आपण बघितलं व्हरायटी कशा आहेत त्यांच्या भरपूर आहेत. व्हेरिएबिलिटी भरपूर व्हेरिएशन्स वेगवेगळं आहे. मग अशा प्लांट्समध्ये ज्यांचे सीड व्हायबल होत नाहीत ट्रान्सफर होत नाहीत वन प्लेस टू द अनदर प्लेस व्हायबल होत नाहीत अशा प्लांट्ससाठी सुद्धा काय करू शकतो आपण तर हे यूज करू शकतो.